टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदा असं काहीतरी घडलंय, की पहिल्यांदा एका मालिकेसाठी आम्ही अटारी वाघा बॉर्डरवर शूट करायला गेलोय. केदारनी पण बॉसला भरपूर मिस केलं की ती का नाही आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. ऑपरेशन तिरंगा अजून संपलं नाहीये. बऱ्याच जणांना वाटताना असं वाटतं आहे, की अमृतसरचा चंक संपला म्हणजे ऑपरेशन संपलं. तर असं नाहीये. मला एकच काम करायचं, त्याला बिचाराला 3-3 फॅमिलीजना सांभाळायचे. कॉप टीम, खांडेकर वेगळे, बेलसरे वेगळे. त्या दिवशी मी माझ्या वडिलांना मिस केलं, की ते माझ्यासोबत असते आणि त्यांनी माझ्यासोबत जर ती परेड बघितली असती तर त्यांनाही खूप छान वाटलं असतं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम तारिणी या मालिकेच्या सेटवर आली आणि केदार तारिणी माझ्यासोबत आहे. कसे आहात? कमाल. तू कशी आहेस? मी खूप छान आहे, पण मला कळालं केदार खूप नाराज आहे. तू अमृतसरला त्याला नाही घेऊन गेली ना? हो, सोलो मिशन होतं ना, काहीच नाही करू शकले मी. सपोर्ट केला घरी राहून. त्याने घरी सगळं ऍक्च्युली त्यांनी माझ्यापेक्षा जास्त मोठं काम केलंय, की त्यांनी घरच्यांना आणि कारण मला एकच काम करायचं, त्याला बिचाराला 3-3 फॅमिलीजना सांभाळायचे. कॉप टीम, खांडेकर वेगळे, बेलसरे वेगळे. तर तो महत्वाचं काम करतोय खूप. कसं सांभाळलं खरं तर? म्हणजे तारिणी नसताना घर सांभाळणं एक वेगळा टास्क होता तुझ्यासाठी. ऍक्च्युली खूप मोठा टास्क होता, पण त्याहीपेक्षा मोठा टास्क तारिणी पार पाडायला गेली आहे. कारण देशाची काय म्हणतात प्रत्येक सेवा करायला गेली आहे. आणि काय असतं ना, एक ऑफिसर म्हणून प्रत्येकाला वाटतं की देशासाठी आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे, किंवा एक सामान्य नागरिक म्हणून सुद्धा आपल्याला वाटतं की देशासाठी आपण काहीतरी करायला हवं. आणि अशी एखादी संधी जेव्हा आपल्याला येते ऑफिसर म्हणून किंवा एक आम नागरिक म्हणून वगैरे, सो तेव्हा ना ती मुमेंट खूप भारी असते. आणि त्याच्यापेक्षा आपले जे सपोर्टर्स आहेत ते जेव्हा आपल्याला पाठिंबा देतात ना, ती खरी फिलिंग, म्हणजे ती खूप भारी फिलिंग वाटते मला. अगदीच. तर आणलंस तू त्याच्यासाठी? नाही, बघ ना, काहीच सॉरी मॅन. माझ्यावर 2 माणसं आणि फार राम- रागवलेली आहेत ह्याच्यावरनं. एक हा आणि एक दुसरा आमचा युवराज, की मी त्यांच्यासाठी काही आणू नाही शकले. पण मला नाही मी मिळाला चप्पल अगं वेळ. नाही, मी बाकीच्यांसाठी चपला, म्हणजे ते जुती तिकडची फेमस आहे, ती घेऊन आले. यांच्यासाठी कुठनं कशी आणणार जुती वगैरे मी. पण ठीक आहे, मी घेऊन जाईन त्यांना फिरायला कुठेतरी. बघ, तिने डील केलंय म्हणजे अमृतसरला तुला ती नेऊ घेऊन शकते. जाईन. तो माझ्यासोबत येणार असेल तर ऑफकोर्स, नाही तर त्याची एक वेगळीच लिस्ट असायची. Yes, पण किती छान वाटतं. आणि तो मुवमेंट कसा होता जेव्हा तू त्या बॉर्डरवर पोहोचली आणि ते सगळं शूट करण्याचा एक वेगळा अनुभव होता. तो मुवमेंट तुझ्यासाठी कसा होता? आय थिंक खूप महत्त्वाचा मुमेंट होता. जसं हा म्हणाला तसंच, की एक ऑफिसर म्हणून बेसिकली तारिणी म्हणून अशा प्रकारची संधी मिळणं आणि एक ॲक्टर म्हणून अशा प्रकारची संधी मिळणं, या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या बाबतीत मी खरंच खूप नशीबवान समजते स्वतःला, की ही संधी मला झी मराठीने किंवा आमच्या मेकर्सनी देऊ केली. कारण टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदा असं काहीतरी घडलंय, की पहिल्यांदा एका मालिकेसाठी आम्ही अटारी वाघा बॉर्डरवर शूट करायला गेलोय. तिथे जाऊन काय वाटतं हे शब्दात व्यक्त होता येणार नाही, मलाच नाही जमणार ते. पण ती एक अशी मुमेंट होती, की जिथे तारिणी आणि शिवानी वेगळी नव्हती, एकच होती जे काय होतं ते. सो ती मुमेंट माझ्यासाठी विसरता येणं अवघडच आहे. आणि खूप कष्ट घेतलेले आहेत लोकांनी त्याच्यासाठी, खूप जास्त. 18 जणांचं युनिट गेलेलं होतं, उरलेलं सगळं युनिट इथे शूट करत होतं. सो कोणीच असं शांत बसलंय, थांबलंय किंवा मग आता आम्ही तिकडे शूट करतोय म्हणून ह्यांना सुट्टी मिळालेली आहे असं अजिबात नाही. तसं बघायला गेलं तर पूर्ण 70 लोकांचं युनिट ह्या अख्ख्या ऑपरेशन तिरंगासाठी काम करतंय आणि जीव ओतून काम करते, त्याच्यात वादच नाही. त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं ज्यावेळेस त्याचं कौतुक केलं जातं. खरं तर कौतुक माझ्या एकटीचं होतंय, कारण मी दिसतीये स्क्रीनवर, पण माझ्या पाठीमागे आणि माझ्यासोबत करणाऱ्या लोकांचं सुद्धा कौतुक तितकंच आहे. अगदीच. पण हा मला असं वाटतं तुझ्यासाठी आणखी इमोशनल मुवमेंट होता, कारण घरात सगळे पोलीस चले असताना एक ऑफिसर म्हणून तू त्या ठिकाणी जाणं हे किती छान होतं. त्यांच्या काय रिएक्शन आलं जेव्हा त्यांना कळालं तू तिकडे गेली आणि त्यांनी ते सगळं पाहिलं तेव्हा? मी खरं सांगू का, मला नाही मिळाला आहे वेळ त्यांच्याशी बोलायला. एवढं हेक्टिक चालू आहे सगळंच प्रकरण, की मला नाही खरंच वेळ मिळाला. पण मी माझ्या वतीने सांगते, की मी माझ्या वडिलांसोबत त्यांच्या ऑफिसमधल्या परेड अटेंड केलेल्या आहेत लहान असताना, पण स्वातंत्र्य दिनाच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या. पण
त्या दिवशी मी माझ्या वडिलांना मिस केलं की ते माझ्यासोबत असते आणि त्यांनी माझ्यासोबत जर ती परेड बघितली असती तर त्यांनाही खूप छान वाटलं असतं. रादर कोणीही असतं माझ्यासोबत तरी त्यांना अभिमानच वाटला असता त्या गोष्टीचा. पण शूटिंगच्या निमित्ताने माझ्या नजरेतनं किंवा तायरणीच्या नजरेतनं ते बघणारच आहेत. सो आय एम शुअर की त्यांना त्याचा आनंदच होईल. अगदीच होणार आहे. मला सांग की व्हिडिओ कॉल्स वगैरे झाले तिकडचं, तुम्हाला सगळं दाखवण्यात आलं की तेही नाही? काहीच नाही. एवढा वेळच नव्हता. ऍक्च्युली तेवढा वेळ नव्हता, कारण माझं पण इकडे शूट चालू होतं आणि ही पण तिकडे बिझी होती, तर मला काहीच बघायला पण नाही मिळालं. जेवढं रीलमध्ये येतंय बिहाइंड द सीन्स वगैरे तेवढं मी बघितलंय फक्त. ते बघून सगळं कसं वाटलं? कारण की पहिली मालिका ठरली तिकडे जाणारी आणि आता हो ऍक्च्युली मला सगळे त्याचीच आता चर्चा कळलं. सुरू. म्हणजे ठीक आहे. पण भारी आहे ना. तुला कसं वाटतं? कारण आपण या मालिकेचा भाग असणं आणि आपली हो. मालिका त्या ठिकाणी पोहोचणं. ऍक्च्युली आणि हे खूप भारी फिलिंग आहे. थांबणार शिव. हे असेच म्हणतात नेमकं, असेच. बोलू पण देत नाही. अरे, मी तर काहीच बोलले नाही यार. हा म्हणजे अशी पहिली मालिका आणि माझी पण पहिलीच मालिका आणि ती पहिली मालिका ठरते भागापट. यार. तर खूप भारी फिलिंग आहे ही. आवडलं मला हे. पण मला सांग, तुझी इथे किती खरं तर तारांबळ झाले, कारण की इथे सगळं तू सांभाळत होता. आम्ही पाहत होतो की कारण घरी येत आहेत सगळे आणि तारिणी कुठे गेली काय गेली असं सगळं सुरू आहे. आता जया देखील घरी आली आणि ती तारिणी बद्दल विचारते. हो. So हे सगळं कसं सांभाळणं सुरू होतं? त्यात आमच्या त्यात आमच्या काव्याचा साखरपुडा पण झाला. तर त्यामध्ये ती एक फॅमिली, त्यांना सांभाळायचं होतं. इकडे माझी फॅमिली प्लस आमची जी कॉप टीमची फॅमिली आहे त्यांना पण सुद्धा माहिती नाही आहे. तर ह्या सगळ्यांपासून लपवून ठेवणं थोडं टास्क होतं. पण तेवढंच केदारनी पण बॉसला भरपूर मिस केलं की ती का नाही आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. पण सपोर्ट करणं पण तेवढंच बनतंय ना, की देशासाठी गेली आहे ती, हे तरी ठीक आहे, हे तर मी करू शकतो हँडल, पण तिचं काम जास्त महत्वाचं आहे. Yes, तो तिला पाठिंबा देणं जास्त महत्वाचं आत्ताच वाटलं. मी ना उदय सरांशी बोलले आणि ते तुझं भरभरून कौतुक करत होते. मला सांगत होते तिकडे इतकी मेहनत करते की मी पहिल्यांदा असं तिला बघतो की ती खूप जीव तोडून मेहनत करते. मला सांग, त्यांच्यासोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स तुझा कसा आहे? उदय सरांबरोबर ऍक्च्युली खूप फन आहेत. ते खूप जास्त फन आहेत. आय थिंक तिकडे अमृतसरला 4 दिवस मी त्यांच्यासोबत इतका टाइमपास केलाय. टाइमपास म्हणजे जे काही काय म्हणतात 2 शॉट्सच्या मध्ये जो काही श्वास घ्यायला मला वेळ मिळत होता त्याच्यात मी शांत कशी राहीन किंवा त्याच्यात माझा मूड व्यवस्थित कसा राहील किंवा त्याच्यातनं मला आणखीन एनर्जी कशी मिळत राहील हे सगळं काम त्यांनी केलेलं आहे. ते जितके स्क्रीनवर स्ट्रिक्ट आणि कठोर वाटतात तितकेच ते ऑफस्क्रीन धमाल आहेत ते. सो मी त्यांच्याबरोबर खूप मजा केली आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.